जी आजची पत्रकार परिषद ही MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट स्कूलतर्फे 14वी भारतीय राष्ट्रीय छात्र संसद हे नेहमी घेत असतात। मागील 14 वर्षापासून एक विद्यार्थी युवकाला मार्गदर्शन देण्याचं काम या माध्यमातून होत असतं। यामध्ये जळगाव शहराच्या माध्यमातून एक युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून विराज कावडिया आणि त्याचे सर्व सहकारी यामध्ये सहभागी असतात आणि चांगल्या मोठ्या प्रमाणावरती एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची एक संधी या MITच्या माध्यमातून आहे आणि त्याचं सोनं करायचं काम या विद्यार्थींच्या माध्यमातून येणारा काळ कसा असेल, विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ मिळाल्यामुळे विविध ठिकाणी चर्चा करता येते आणि तिथं जे या भारताचं नेतृत्व करतात यामध्ये आपण पाहिलं असेल मागील काळामध्ये या भारतीय छात्र संसदेला उपराष्ट्रपती असतील, खासदार असतील, राज्यसभेचे असतील, मुख्यमंत्री असतील, विविध व्यक्तिमत्वांनी तिथे येऊन या मुलांना मोटिवेशन देण्याचं काम या मागील काळामध्ये केलेलं आहे। आणि खरं म्हणजे आता आजच्या काळाला धरून जे महत्त्वाचे 4 विषय आजच्या या यामध्ये घेतलेले आहेत। भारतीय राजकारणाची विचारधारा डावीकडे की उजवीकडे या माध्यमावरती चर्चा महत्त्वाची आहे। आणि दुसरा महत्त्वाचा आहे रेवडी संस्कृती, जी आजच्या तारखेला म्हटलं जातं तर त्या माध्यमातून आज जर कलागुणांना आणि विद्यार्थ्यांना आणि नेतृत्व करत असताना ती संधी असेल की आपण काय कशा देशाची वाटचाल चांगल्या प्रकारे कशी करू शकतो, तर त्याच्यावरती एक आर्थिक भार किंवा आवश्यक आधार आहे का या माध्यमातून चर्चासत्र आहे। भारतीय संस्कृतीची पाश्चात्य गॅम्बलर म्हणून आहे, भारतीय युवकांची कोंडी त्यामध्ये होते की आहे की नाही या माध्यमातून चर्चा होऊ शकते। MI आणि सोशल मीडिया सामर्थ्य की अनपेक्षित संकट अशा विविध याच्यावरती चर्चा या माध्यमातून इथं आणि हे खरंच एक मोठ्या प्रमाणावरती MITच्या माध्यमातून मुलं स्वतः सहभाग घेतात आणि त्यांच्या कलागुणांच्या नेतृत्वामध्ये आणि नक्कीच घेतात। या 3 दिवसीय छात्र संसद बिहार विधानसभेचे अवधेश नारायण सिंह, NSYचे प्रभारी डॉक्टर कन्हैयाकुमार, माजी मंत्री नवजीत सिद्धू, खासदार राजत कुमार रोज, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, झारखंडचे विधानसभेचे सभापती रवींद्रनाथ महतो असे काँग्रेस मीडिया आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष पवन खेरा, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण खासदार रंजित रंजन आणि संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, बिहार विधानसभेचे अध्यक्ष नंदकिशोर यादव, लोकसभा सदस्य अरुण गोयल, प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुंदर, मेघालय विधानसभेचे सभापती थॉमस ए संगमा, तेलंगणाचे आमदार असे विविध ज्योतिराज सिंधियापासून एक युवकांचं आयडॉल म्हणून ज्यांनी काम केलं आहे असे आहेत। नंतर आता आपल्या महाराष्ट्राचे केंद्रामध्ये राज्यमंत्री असलेले मुरलीधर मोहोळ आहेत आणि आपल्या विधानसभेचे राहुलजी नार्वेकर साहेब आहेत, उच्चतंत्र शिक्षण मंत्री असतील, तसंच चंद्रकांत दादा लोकसभेचे माजी सभापती या सुमित्रा महाजन आणि अशा विविध नेत्यांना आणि तसं पाहायला गेलं तर जगविद्या पद्मभूषण रघुनाथ माशेलकर, तुषार गांधी या अनुषंगाने हे नेहमी विविध याच्या माध्यमातून मार्गदर्शन आतापर्यंत करत आलेले येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते मार्गदर्शन करणार आहेत। नक्कीच या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही एक विनंती करू इच्छितो की 14वी छात्र संसद आहे याला आपल्या जास्तीत जास्त मुलांनी सहभाग घेतला तर नक्कीच त्या माध्यमातून एक पुढचं काळातील पिढीतील एक नेतृत्व या माध्यमातून भरेल। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष जे डॉक्टर राहुल विश्वनाथ कराडे हे या संस्थेचे संस्थापक आहेत आणि त्यांना एक मोटिवेशन देण्याचं काम खरं यांनी सुरुवात केलेली आहे आणि विविध या कॉलेजच्या माध्यमातून विविध शिक्षणात पदवी ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल विद्यार्थी घडत असतात, परंतु या क्षेत्रात सुद्धा विद्यार्थी घडले पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी यासाठी केलेलं आहे। आमदारांसाठी मार्गदर्शन असेल, कार्यदेतात नोकरशहा, विकासाचं एजंट, धोरणात्मक संवाद, खरं विकास आणि आजच्या तारखेला नोकर आणि MIDC या गोष्टीकडे सुद्धा पाहिला अशा नेतृत्वाला जर या माध्यमातून आवाज उठवण्याची जर संधी मिळाली तर आज कसं आहे, रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही आणि आपल्या माध्यमातून जे आंदोलन असेल, विद्यार्थी असतील ज्यावेळेस काही मुद्दे मांडतील तर ते लक्षात आल्यानंतर त्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विकासाला चालना सुद्धा मिळू शकते अशी या माध्यमातून आमची भावना आहे। आणि नक्कीच या छात्र संसदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी घ्यावं। आज आमचे इथं म्हणजे
आपण पाहिलं असेल की याला मध्ये त्रिमूर्ती संस्थेचे अध्यक्ष आमचे मनोजदादा पाटील हे नेहमी एक मेडिकल तिथं म्हणजे फार्मसी कॉलेज असेल MBA या MBAचं कॉलेज असेल डी फार्मसीचं कॉलेज असेल या माध्यमातून विद्यार्थ्यांनाही नेहमी एक प्रोत्साहन कसं मिळेल याचं काम त्या माध्यमातून करत असतात. ते उपस्थित आहेत. या माध्यमातून मी पुनश्च एक विनंती करतो की नक्कीच आपल्या सर्वांच्या सहकार्याने या विद्यापीठात तर आजपर्यंत सिनियर मेंबर काउन्सिल मेंबर म्हणून काम केलेलं आहे. पण विद्यार्थ्यांना आज काय हवं आहे, रोजगार निर्मिती, रोजगार लागणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आता विद्यापीठामध्ये आपल्या मागील काळामध्ये ज्यावेळेस काही रोजगारासाठी काही ज्या कंपन्या आल्या पण ते कमी प्रमाणावरती मुलं त्यामध्ये हे झाले. माननीय कुलगुरू महोदयांना माझं पुन्हा आव्हान होतं, मी बोललोही होतो की साहेब 100-200 वरती नाही होणार. आज आपल्या विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोस्ट ग्रॅज्युएशन विद्यार्थी घेत आहेत. तर आपण त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती नाशिक, पुणे, मुंबई या शहरांमध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, आपल्या जळगाव शहरात असेल, या विविध कंपन्यांना मोठ्या प्रमाणावरती बोलवून ही जास्तीत जास्त संख्या कशी या माध्यमातून जाईल आणि त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी या भारतीय छात्र संसदचा नक्कीच एक उपयोग होईल असं मला वाटतं. आज या पत्रकार परिषदेला आपण आलात सर्वांचं आणि मला इथं बोलवलं आणि मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल आम्ही आपलं सर्वांचे आभार. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.